मी चरणसिंग राठोड, मूळ राहणारा कर्नाटकचा आहे आणि माझी मातृभाषा मराठी, कन्नडी आणि गोरमाटी तिन्ही म्हटलं तरी चालतंय. कारण मुळात माझं शिक्षण पूर्ण मराठीत झालंय आणि सुरुवातीपासून इतिहासाबद्दल कुतूहल होतं आणि इतिहासाबद्दल आवड होती, म्हणून इतिहास विषयामध्ये शिक्षण घेतलं. पण इतिहासापेक्षाही जास्त मला आवड संशोधनामध्ये आहे. सर्वप्रथम मला बंजारा समाजाबद्दल तुम्ही विचारत असताना मला एवढंच सांगायचं आहे की बंजारा समाज म्हणून एका जातीला किंवा जाती विशेषला आपण नामकरण करतो, तर असं नाही. बंजारा हे एक ट्रेडचा सिम्बॉल आहे, त्याला मानक म्हणतात, जे लोकांनी ठरवून दिलेलं नाव आहे. पण ऍक्च्युली बंजारा समाजाच्या लोकांना तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस तुमच्या लक्षात येत आहे की ते बंजारा समाज स्वतःला बंजारा म्हणून घेत नाही, तर ते म्हणून घेतात गोर म्हणून. तर हे गोर काय आहे, सुरुवातीला तुम्हाला हे स्पष्ट करून घ्यावं लागेल की बंजारा समाज हा बंजारा समाज तर आहेच, कारण हे भटकंती करणारा समाज आहे, भटकून व्यापार करणारा समाज होता, म्हणून त्याला बंजारा हे नाव दिलं. पण ऍक्च्युली हे स्वतःला गोर म्हणून घेतात. तर हे गोर काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर गोर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला करोडो वर्ष पूर्वी जावं लागेल. गोर या संज्ञेबद्दल, गोर या शब्दाबद्दल वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. पण मला वाटतंय की त्या मांडण्या पूरक आहेत त्या गोर शब्दासाठी किंवा नाहीत हे ठरण्याचा अधिकार मला कोणी दिलेला नाही. पण मला असं वाटतंय की गोर या शब्दाची उत्पत्ती जर कुठून झाली असेल तर त्याला प्राचीन काळ फार मोठा जिम्मेदार भाग आहे. आजपासून 50 करोड वर्षापूर्वी आमच्या पृथ्वी तलावर जेवढे कॉन्टिनेंट होते, ज्याला तुम्ही खंड म्हणतात, भूखंड, जसे आप भूखंड कहते हैं, जसं एशिया आहे, अंटार्क्टिका आहे, अटलांटिका आहे, आपलं काय अमेरिका आहे, आफ्रिका आहे, उत्तर अमेरिका आहे, आशिया आहे, अशा आणि युरोप आहे, अशा प्रकारचे जे आमचे खंड आहेत, भूखंड, या भूखंडांना मिळून एक मोठा महाद्वीप होता, त्याला म्हणायचा पेंजिया. बरेचसे लोक हे सांगण्यापासून टाळतात. का टाळतात मला माहित नाही, भीती वाटते का तथ्य आपल्याकडे नाहीत असं वाटतंय मला माहित नाही. पण जीववैज्ञानिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती घडून आणली, त्यामध्ये डार्विन असेल आणि बरेचसे लोक आहेत जीववैज्ञानिक ज्यांना उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्या लोकांनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विचार मांडलेले आहेत. मानवाच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडते वेळेस डार्विननं पूर्ण 7 भूखंड फिरून त्यांनी अभ्यास केला आणि नंतर सांगितले की माणसाची निर्मिती अमुक अमुक या प्राण्यापासून होत होत उत्क्रांती झालेली आहे. अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. पण ते मांडते वेळेस त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास केला की काही प्राण्यांचा, बऱ्याच शास्त्रज्ञांनी, ज्या वैज्ञानिकांनी या पद्धतीचा सुद्धा विचार मांडलेला आहे की 7 भूखंडामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या डीएनए मध्ये समानता आहे. आणि मी सांगण्याची गरज नाही, बरेच वैज्ञानिकांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे आणि त्याची मांडणी केलेली आहे. तर हे डीएनए सगळ्यांचं एक कसं असू शकतंय? आता त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. भारतातली मांजर, ऑस्ट्रेलियातली मांजर, अमेरिकेतली मांजर आणि युरोपमधली मांजर सगळे मांजरी सारखे आहेत आणि त्यांच्या डीएनए मध्ये समानता आहे. मांजरच नसून तर कुत्रे आहेत. अॅटमॉस्फेरिकल चेंजेस होणं वेगळी गोष्ट आहे. जसं आपण दक्षिण भारतामध्ये राहणारे लोक काळ्या वर्णाचे म्हणजे शरीर कृष्णवर्णीय आहोत आणि नॉर्थ इंडियामध्ये राहणारे लोक गोरवर्णीय आहेत. याचा अर्थ असा, आणि भाषेचा सुद्धा विद्रूप होण्याचं कारण अॅटमॉस्फेरिकल चेंजेस आहेत. तर ज्यावेळेस आम्ही गोंडवनामध्ये आपल्या काय पेंजियामध्ये राहत होतो, त्या पेंजियाला पेन हे शब्द ग्रीक भाषेतून आलेला शब्द आहे. पेन म्हणजे जुना आणि जिया म्हणजे राहणारा, पेंजिया. आता आमच्या बंजारा भाषेमध्ये ज्याला गोरबोली म्हणतो, त्या गोरबोलीमध्ये एक शब्द येत आहे. जुन्या किंवा इतिहासातल्या गोष्टी सांगा बाबा, मागच्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी सांगा म्हणलं तर आजही मी सांगत नाही,
कोणता शब्द वापरतात. मी एक सेकंद थांबतो त्या गोष्टीला सांगून, कारण बाकीचे जे बघणारे माझे प्रेक्षकगण आहेत त्यांनी एक काम करावं. सगळ्यात जुन्या गोष्टी सांगायच्या असतील तर लमाण समाजातल्या कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला किंवा कुठल्याही माणसाला, म्हशी राखणारा राहू द्या आणि ते कलेक्टर राहू द्या, त्यांना विचारा की जुन्या गोष्टीला काय म्हणतात. तर ते काय म्हणतील तुम्हाला. मी एक सेकंद थांबतो म्हणलो होतो, थांबतो थोडं. त्यांना विचारा, ते उत्तर असं देतील, पेनार वाते. काय म्हणतील. पेनार वाते हा शब्द वापरतील. आता पेनार वाते, पेनार म्हणजे केव्हाची. पेनारचा कोणी कालखंड